कर्म करती ते तू होसी कृपामूर्ती। हे तो नवल नव्हे देवा भुललासी भक्ती भावा। वागदोर धरुनी दाती सारी घोडे चहू हाती। हे तो नवल नव्हे देवा भुललासी भक्ती भावा। धुता लाज नाही तुला दासी जनी म्हणे भला। हे तो नवल नव्हे देवा भुललासी भक्ती भावा। विठ्ठल 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 विठ्ठल। या ठिकाणी परम पावन मंगलमयशा पवित्र या क्षेत्रामध्ये रोहनवाडी ग्रामामध्ये विश्वगुरु भगवान सदाशिवांच्या पवित्र अशा या पावन शिवपुराण कथा मंडपामध्ये उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना राम। या ठिकाणी समस्त महिला भगिनी आणि ग्रामस्थ मंडळींच्या विद्यमानाने आयोजित केलेली शिवमहापुराण कथा हरिकीर्तन अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचं हे चौथं वर्ष आणि आजचा 6वा दिवस आहे। गेली 6 दिवस झाले आपण या ठिकाणी आमच्या भगिनी हरिभक्तपरायण भक्तिमती रुक्मिणीताई हावरे यांच्या सुमधुर वाणीतून शिवपुराण कथा या ठिकाणी श्रवण करत आहात। आणि आजचा हा सेवेचा 6वा दिवस म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग सर्व महिला भगिनी या ठिकाणी सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत आणि म्हणून विशेष करून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा जनाबाईंचा अभंग आहे। भगवंताच्या अतिशय लाडक्या भक्त नामदेव महाराजांच्या अतिशय प्रिय शिष्या आणि संत मांदेआडीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा अधिकार खूप मोठा आहे। भौतिकतेने पाहिलं तर जनाबाईच्या जवळ काहीच नाही आणि आध्यात्मिकतेने जर विचार केला तर जनाबाईसारखी समृद्ध भक्त कोणी नाही। विठ्ठल विठ्ठल अशा जनाबाईंचा हा 4 चरणाचा अभंग आहे। आणि जनाबाई याच्यामध्ये वर्णन करतात की भक्त जे जे कर्म करीती ते तू होसी कृपामूर्ती। भक्त जे जे कर्म करतात परमात्मा तू त्या त्या प्रकारे रूप धारण करतो, तसा तसा तू होतो। म्हणजे भक्त भगवंताला कशा कशा रूपात ढाळतो ही महती। आता इथे कृपामूर्ती शब्द लावला त्याच्यामुळे भगवंताची कृपाळुता पण वर्णन केला जाते, पण त्यासोबत त्याला पाहिजे तसा करणारा भक्त हा किती श्रेष्ठ आहे ही त्याची पण महती या ठिकाणी आहे। आणि खऱ्या अर्थाने भक्त भगवंत आणि भक्ती हे काही विभक्त नाहीच आहेत, तिन्ही एकच आहे। त्यामुळे भक्ताची महती पाहिली तरी भगवंताची महती आपोआप वाढते, भक्तीची महती आपोआप वाढते। भक्तीची महती पाहिली तरी या दोघांची महती आपोआप वाढते आणि देवाची महती या दोघांशिवाय असणेच शक्य नाही आहे। विठ्ठल विठ्ठल असा हा या ठिकाणी भक्तांची थोरवी आणि भगवंताची कृपाळुता वर्णन करणारा अभंग आहे। आपण 6 दिवस झाले या ठिकाणी शिवपुराण कथा श्रवण करत आहात। भगवान सदाशिवांसारखा खऱ्या अर्थाने रामभक्त कृष्ण भक्त कोण असणार आहे। भगवान सदाशिव भक्तीची पराकाष्ठा आहेत आणि ती प्रत्यक्ष दाखवण्यासाठीच रामरायांच्या अवतारामध्ये हनुमानजींच्या स्वरूपात भगवान शिवजी अवतीर्ण होतात। कृष्ण भक्तीकडे जीव जात असेल तर तिथपर्यंत घेऊन जाणारे गुरु सुद्धा भगवान शिवजी आहेत। राम भक्तीचं प्रसादही जर प्रदान करणारे असतील तर त्या राम भक्तीपर्यंत घेऊन जाणारे गुरु सुद्धा भगवान शिवजी आहेत। आणि म्हणून गोस्वामीजींनी सदाशिवांना त्रिभुवन गुरु या ठिकाणी म्हटलेलं आहे। ज्याची माता भवानी आहे, ज्याचा पिता सदाशिव आहे, त्याच्या जीवनामध्ये भावभक्तीचा दुष्काळ कधीच पडत नाही। कारण मायबापच या बाबतीत एवढे श्रीमंत आहे की ही श्रीमंती लेकरांना आपोआप मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून या ठिकाणी
शिवमहापुराण कथा आपल्या सगळ्यांसाठी खरं तर विलक्षणच आहे. भागवत कथा, रामकथा आपण सर्वजण आत्तापर्यंत भरपूर श्रवण केल्या. आता शिवपुराणाचं जरा थोडं जास्तच महात्म्य वाढलं. ते आत्ता वाढलं असं काही नाही आहे, ते आधीपासूनच आहे. फक्त फरक असा आहे, माता भगिनींनो मला थोडं क्षमा करा, काही गोष्टी खोडणं गरजेच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्यामध्ये खऱ्या त्या स्वीकारणं गरजेच्या आहेत. ते सांगण्याचा हा प्रयत्न या गादीवरती झाला पाहिजे हे मात्र नक्की आहे. म्हणून मी अति विनम्रपणे आणि हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, माफी मागून सांगू इच्छिते की शिवपुराणाचा पहिलाच शब्द आहे शिव. शिव म्हणजे परमकल्याण आणि परमकल्याण हे संसारात कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे संसाराला जर जोडल्या जाणारं शिवपुराण असेल तर मला असं वाटतं त्याने आपण परत तिथेच गटांगाड्या खाणार आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पण ज्या दिवशी शिव या शब्दाचा खरा अर्थ लक्षात आला आणि शिवपुराण आपण आपल्या आत्मकल्याणासाठी ऐकायला लागाल, त्या दिवशी हे शिवपुराण एकाच सप्ताहाच्या श्रवणामध्ये साक्षात आपल्याला शिवत्वापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ही शिवपुराणाची महती आहे. इतकं पवित्र आणि इतकं श्रेष्ठ असलेलं शिवपुराण इतक्या खाली आणून ठेवू नका की बायको मिळाली पाहिजे म्हणून शिवपुराण वाचा, लेकरू झालो पाहिजे म्हणून शिवपुराण वाचा, नोकरीमध्ये बढोतरी मिळाली पाहिजे म्हणून शिवपुराण वाचा. एवढं स्वस्त आहे का शिवतत्व? एक गोष्ट पहिले लक्षात घ्या, आपला प्रपंच प्रारब्धाच्या अधीन आहे. आपला प्रपंच प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रपंचामध्ये आपल्याला जेही प्राप्त होते ती सगळी शिडीपोळी खातोय आपण. हे मागच्या जन्मात जे जे करून ठेवलं ते आज आपल्याला भोगायला येतंय. प्रपंच करण्यासाठी नाही, प्रपंच भोगून निवृत्त होण्यासाठी आहे. भोगून निवृत्त होण्यासाठी म्हणजे प्रपंचाचे भोग भोगत बसा असं नाही आहे. ते भोग नाही बरं. जे कर्मसंयोगाने प्राप्त झालेले आहेत ते आता भोगायचे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची तक्रार न करता, सुख असो वा दुःख असो, अनुकूलता असो वा प्रतिकूलता असो, परमात्मा त्याच्यासाठी नाही, परमात्मा आहे परमात्म्याचं होण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला जर शिवपुराण स्वतः जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल, शिवपुराणातली सगळ्यात पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. ती जरी वाचली ना तरी तुम्ही पुढचं शिवपुराण वाचणार नाही याची गॅरंटी मी देते. कारण त्याच्यातच इतकी आचारसंहिता सांगितलेली आहे, इतकी आचारसंहिता सांगितली सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आता सगळ्यात समजेल अशा भाषेत सांगायचं म्हणलं तर सुशी पासून सगळ्या गोष्टींची आचारसंहिता दिलेली आहे. त्याच्यानुसार जर विचार केला तर आपल्याला तेही जमत नाही, अशातले आपण आहोत. पण तरीही लक्षात घ्या की असं असलेलं शिवपुराण ज्याच्यामध्ये 64 कलांचं वर्णन येतं, ज्याच्यामध्ये संगीताच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्या दैवीय शक्ती आपल्याला संपादन करता येतात, याच देहामध्ये राहून देहासगट अमरत्व प्राप्त करायचं असेल तर याचं मार्गदर्शन करणारे एकमेव ग्रंथ म्हणजे शिवपुराण आहे. असं असलेलं शिवपुराण जे ज्ञानाचं भांडार आहे. कारण मुळात भगवान शिव ज्ञानाची देवता आहे. शिव म्हणजे काय? ज्ञान ना. शिव म्हणजे कल्याण. शिव म्हणजे ज्याला कोणी स्पर्श करू शकत नाही ते तत्व, ज्याला कुठली उपाधी नाही ते तत्व. मग मला सांगा, उपाधी मागण्यासाठी मग त्यांच्याकडे जावं का? सरळ एक तुम्हाला समजेल असं सांगते, हनुमंतरायाचं लग्न झालेलं आहे का? नाही ना. ब्रह्मचारी आहेत की नाही, ऊर्ध्वर येत आहेत, जन्मताच त्या ठिकाणी पक्की लंगोड बांधून आलेले आहेत. त्यांच्याकडे जर तुम्ही म्हटलं हनुमंतराया तुमच्या मी 5 वाऱ्या करतो, मला सुंदर पत्नी भेटली पाहिजे, काय करतील हनुमानजी? काय करतील? फारच मागे लागले तर गदा घेतील. तसं नाहीये. ते एकच सांगतील, बाबा तुझा पत्ता चुकलाय, हे भक्तीचं स्थान आहे, इथे भक्ती मागा, रामरायाची भक्ती मागा. त्यासाठी हनुमानजी आहेत. जीवनामध्ये बल मागा, बुद्धी मागा, सद्विवेक मागा, हनुमानजींचं स्थान आहे. परंतु प्रपंचासाठी ह्या सर्व गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. मग ज्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. हे सांगण्यासाठी स्वतः भगवंताचं चरित्र बघा. रामराया
अवतार घेतात, 14 वर्षाच्या वनवासाला जातात. गरज आहे काही? रावणाला जर मारायचं होतं, बघा ज्या वेळेला विश्वामित्र ऋषींच्या सोबत गेले यज्ञ रक्षणासाठी, तेव्हा बिना फलाचा बाण मारला तर तो मारीच 200 योजन दूर फेकला. मग अयोध्येवरून जर एक बाण सोडला असता लंकेवरती, तर रावण मारायला काही वेळ लागला असता का? नाही ना. एवढं सामर्थ्य परमेश्वराचं आहे. पण परमात्मा 14 वर्षाच्या वनवासाला जातात. बरं त्या काळामध्ये देवाने बालीचा वध केला. मग कृष्ण अवतारात त्याचं प्रारब्ध आलं पा देवाच्या मागे. तो एक व्याध, त्याला वाटलं हरणाचं मुख आहे का म्हणून त्याने बाण सोडला आणि ते देवाच्या अंगुष्ठाला स्पर्श करून गेला. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला जातात, अर्जुनाला क्रोध आला. देवाने सांगितलं बाबा क्रोध करू नको, ही पूर्वजन्माची फिट्टमफाट आहे, इथे हिशोब क्लिअर होणार आहे. त्याला सुटलं का? नाही सुटलं ना. आपल्याला सुटणार आहे? मग जर त्या सच्चिदानंदाला नाही सुटलं तर आम्ही तर मायेच्या अधीन झालेले पुतळे आहोत. आपल्याला प्रारब्ध सुटेल का? आपलं नाही सुटणार. म्हणून आपला प्रपंच सर्वथा प्रारब्धाच्या अधीन आहे. बरं, ज्या भगवान शिवजींकडे तुम्ही प्रपंच मागायला चालले, मला सांगा ते राहतात कुठे? बोला बोला. स्मशानामध्ये. 2 स्थान आहेत त्यांची. एक तर स्मशान आहे, स्मशानात आगेशिवाय काही भेटणार नाही, 2 टोकं आहेत बरं. आणि कैलासावर गेले तर बर्फाशिवाय काय भेटणार नाही. तिकडची थंडी परवडत नाही, इकडची आग परवडत नाही. परवडते का? नाही परवडत. बरंच इकडून तिकडून पार्वती मातेने म्हटलं की लक्ष्मी मातेला राहण्यासाठी वैकुंठ आहे, क्षीरसागर आहे, सरस्वतीला राहण्यासाठी ब्रह्मलोक आहे. आपल्याला किमान 2 पाहुणे आले तर आपल्या घरी चांगलं घर असलं पाहिजे, एक सोफा सेट असला पाहिजे, चांगले चहाची कपं असली पाहिजे की नाही? देवाने म्हटलं असल्या पाहुण्यांचा पावनचार आपण करत नाही. म्हणून लंका निर्माण केली, पण देवाने लंकेत प्रवेश तरी होऊ दिला का? नाही. वास्तुशांती झाली आणि तेव्हाच भगवान शिवजी म्हणतात काय दक्षिणा पाहिजे ती मागून घ्या. बरं, त्या वास्तुशांतीची पूजा करायला रावणाचे मायबाप होते. ऋषींनी सांगितलं म्हणे मला काही नको देवा, तुमच्या घराची वास्तुशांती करायला मिळाली हेच माझं सद्भाग्य आहे, म्हणून मला काही नको. परंतु कैकसी मातेची बुद्धी फिरली. तिने चिमटा घेतला म्हणजे समजायचं माणसाचं काही खरं. तिने सांगितलं तुम्हाला नाही मागायचं नका मागू, पण मला मागायचं आहे. कारण जोपर्यंत पूजा चालू होती ना तोपर्यंत कैकसी माता अख्खी लंका फिरून आली होती. म्हणून आपल्या घरात आपण जायच्या अगोदर कोणाला घर पाहायला, कोणालाच घर पाहायला आतमध्ये जाऊच देऊ नये माणसाने. तिने सांगितलं ही लंकात देऊन टाका म्हणे. भगवान शिवजीने ती लंका दिली, नाही ठेवली पार्वती माते. असं विरक्तीचं जे दैवत आहे, जे सदा सर्व काळ ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेलं असतं, ज्यांच्या कंठामध्ये अखंड राम नामाचा ध्वनी चालतो, विचार करा. ते म्हणतात की मा कहू मै अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. आणि त्यांच्याकडे जर आपण जगत मागायला गेलो तर ते प्रसन्नतेने भेटेल का हे मला सांगा? नाही भेटणार. देतील पण व्यवहार आहे, लक्षात ठेवा. ही उधारीसारखं आहे. तू माझं भजन केलं, तू माझ्यासाठी काहीतरी केलं म्हणून तुला देणे अनिवार्य आहे, हा व्यवहारासारखा होईल. व्यवहार आला तिथे भक्ती राहत नाही. आणि भगवंत हा भक्तीने रिझतो आणि भगवंताला अपेक्षितही आपल्याकडनं भक्तीच आहे. मग मला सांगा, प्रपंचाची मागणी मागून जो प्रपंच टिकत नाही, एक दिवस नाशाला जाणार आहे, तो नाशवान प्रपंच मागून माणसाचं भलं होणार आहे का अविनाशी असलेला परमात्मा प्राप्त होणं याच्यात माणसाचं भलं होणार आहे? बोला, कळलं ना तुम्हाला? आता मला सांगा, माझ्याजवळ ताकाचा डेरा भरलाय, 15-20 लिटर ताक आहे त्याच्यामध्ये, आणि माझ्याकडे 50 ग्राम गावरान गाईचं तूप भरलंय. काय घ्याल? पन्नास ग्राम तुपानं पोट भरणार नाही. ऑप्शन निवडण्यासारखा. काय घ्याल? ताक ना? जास्त काय आहे?
तूप ना एवढं समजतं ना तुम्हाला? मग इतका चांगला जर तुम्हाला गणित समजतं, एवढा चांगला जर तुम्हाला व्यापार समजतो, मग प्रपंचाच्या व्यापारात कशाला गोता खाता? सरळ सांगते, या मुद्द्यावर बायको भेटली, कोणाचं कल्याण झालं? झालं का? लग्न होईपर्यंत माणसाला वाटतं, यांना विचारते, तुमचं कल्याणच आहे हो, दुखी हे. लग्न झालं, लग्न होईपर्यंत माणसाला किती हौस असते, चांगली बायको भेटली पाहिजे, बरोबर? चांगली बायको भेटली पाहिजे, याच्यासाठी सगळे प्रयत्न, नोकरीचा प्रयत्न, गाडी बंगल्याचा प्रयत्न, सगळा प्रयत्न याच्यासाठी आहे. पण बायको भेटल्यावरती मग समजतं, एकटा पहिले चांगला होतो, बरोबर? पण मग त्याच्यात मार्ग काढतो, आता एकटं होता येत नाही, मग काय करायचं? 2चे 4 झाले, 4चे 6 झाले तर आपलं सुधरेल, बरोबर ना? असं दोन्हीकडून समजूत घातल्या जाते. मुलगी आई वडिलांकडे तक्रार घेऊन जाते नवऱ्याची, आई वडील सांगतात, बाळा 1 लेकरू होऊ दे, तुझे सासरचे मंडळी सुधरतील. आणि इकडे हे तेच सांगतात की ती सदान कदा म्हणते ना, माहेरी जायचं, माहेरी 1 लेकरू होऊ दे, तुझी बायको इथंच राहील, बरोबर ना? हा समजवताच चाललाय शेवटपर्यंत. मी असं म्हणत नाही की लग्न करू नका, निश्चितपणे करा, गृहस्थाश्रम पण अनिवार्य आहे, माझं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण तुम्हाला तुमच्या भाषेत समजावं म्हणून उदाहरण देण्याचा हा प्रयत्न आहे की जसं ह्या गोष्टी, मग सुख पाहतोय आपण पण सुख मिळत नाही, त्या निरंतर दुःखाचीच वाढ त्या ठिकाणी होत जाते. ज्या वेळेला अंतिम, आज जेवढी बुजुर्ग मंडळी इथे बसलेली आहे, तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की बाबा तुम्ही तुमच्या प्रपंचात मुलं पाहिली, नातवंड पाहिली, सगळ्या गोष्टीचा भोग तुम्ही घेतला, आज तुमच्या जीवनात तुम्हाला समाधान आहे का? प्रामाणिक उत्तर जर द्याल तर तुमचं उत्तर नाही हेच असणार आहे. कारण प्रपंचामध्ये आजपर्यंत कोणीही सुखी होऊ शकला नाही, कारण आमचे संत अनुभवाशिवाय दुसरं लिहत नाही. आणि ते म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, प्रमाण सगळ्यांची पाठ आहे, पण दुःखरूप संसार सोडण्याची कोणाची इच्छा होत नाही. मग शिवपुराण वाचल्यानंतर, शिवपुराण ऐकल्यानंतर, कथा ऐकल्यानंतर, कीर्तन श्रवणानंतर, सत्संग श्रवणानंतर मतीमध्ये हा प्रकाश पडला पाहिजे की हे सगळं नाशवान आहे, हे करण्यासाठी मी इथे आलेलो नाही, हा तर मला प्राप्त झालेला भोग आहे, मग करायचं काय आहे? इथे येऊन करण्याचा पुरुषार्थ आहे मोक्षरूप पुरुषार्थ, तो साध्य करायचा आहे आपल्याला. आणि तो साधण्यासाठी मग पूर्व 3 पुरुषार्थ सांगितली है ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण त्याचा अर्थ आपल्याला नीट कळालेला नाहीये, हे लक्षात घ्या. पण मोक्ष साधायचा आहे, आत्मकल्याण साधायचं आहे, आणि आत्मकल्याणासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. इथून मग माणसाच्या अध्यात्माची सुरुवात होते, इथून माणसाच्या परमार्थिक जीवनाची सुरुवात होते. याच्या आधीपर्यंत आपण जो करतोय तो परमार्थ नाहीये, ती भक्ती नाहीये, ते फक्त भक्तीचं दिसणारं एक रूप आहे, पण वास्तविक ती भक्ती नाहीये. कारण परमात्म्याला हा व्यापार मान्य नाही. व्यापार तर जगामध्ये चाललाच आहे. देवाच्या मंदिरात जाऊनही जर आपण व्यापार करत असाल की 25 रुपयाचा नारळ फोडतो, माझं 100 रुपयाचं काम होऊ दे, आवडेल का देवाला? ते नाही आवडणार ना. म्हणून देवाला काय आवडतं माणसाने त्याचा विचार केला पाहिजे. ज्या वेळेला देवाला काय आवडतं या विचाराने आपलं जीवन चालणं सुरू होईल, त्या दिवशी आपल्या जीवनात भक्तीची सुरुवात झाली असं समजलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी भक्तीपर्यंत आपल्याला जायचंय, कारण हीच भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी आहे. मग भक्ती कशी असली पाहिजे? मग भक्ती कशी असली पाहिजे याचं उदाहरणच आहे, ज्यांचा अभंग आहे त्याच भक्तीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. जनाबाईंनी लहानपणी आपलं घर सोडलं, माता पित्याच्या सोबत पांडुरंगाच्या दर्शनाला आल्या, जसं देवाला पाहिलं, मस्तक टेकवलं प्रभूच्या चरणांवर, जनाबाईंनी सांगितलं आता मला परत तुमच्या सोबत यायचं नाही. तेव्हा काही जनाबाई 18-20 वर्षाची नव्हती, तेव्हा जनाबाई अतिशय बाल स्वरूपामध्ये होत्या. बाल
अवस्थेत असताना त्या ठिकाणी जनाबाईंनी देवाला पाहिलं आणि समजलं माझा खरा शाश्वत संबंध कोणाशी असेल तर तो पांडुरंगाशी आहे. या व्यतिरिक्त सगळं जग माझ्यासाठी खोटं आहे, याच्याशी माझा संबंध नाही. आज आपल्या आयुष्याचा किती काळ गेला ही गोष्ट अजून समजली आहे का आपल्याला? नाही समजली आहे. समजली नाही अशातला प्रकार नाही, पण आपण मान्य करत नाही एवढंच आहे. आपण स्वीकारत नाहीये, ते स्वीकारायला आपण ते तयार होत नाहीये. रोज तुम्ही दुःखाची अनुभूती घेता आहात. कोण आहे असा एकाने तरी हात वर करून सांगावं की माझ्या जीवनात सगळ्या प्रकारचं सुख आहे, एका अशी तिळा एवढी पण तक्रार नाहीये? सांगू शकतं कोणी? कोणीच नाही सांगू शकत. कोणीच नाही सांगू शकत. अरे त्या दिवशी मी रेल्वेत प्रवासात येत होती आणि एक जोडपं बसलेलं होतं, थोडं वयोवृद्ध जोडपं होतं. मुलीचा फोन आला, मुलगी स्टेशनवर डब्बा घेऊन येणार होती आणि हे आले होते मुलाकडून. आणि ती बाई सांगते आपल्या मुलीला की तिने विचारलं आई काही खाल्लं की नाही, तर ती बोलली हो खाल्लं म्हणे, काय मेथीचे पराठे वगैरे काहीतरी खाल्ले. म्हणे मग रात्री जेवण नाही केलं का? म्हणे हो सुनबाईने खूप आग्रह केला की जेवण वगैरे करा, पण आम्हीच म्हटलं म्हणे काही जेवणाची आवश्यकता नाही आहे. मग सुनबाई म्हणते उद्या सकाळी डब्बा तिकडनं घ्याल, त्याच्यापेक्षा आज माझ्याकडे जेवायला काय वाईट आहे. मग सुनबाईने सगळा खटाटोप केला. सासूने सांगितलं नुसतं साधा वरण भात टाक, पण ती म्हणे मला वरण भात नाही टाकायचं, मी तुम्हाला चांगलं काहीतरी खाऊ घालते. तिने मस्त मेथीचे पराठे बिराठे काय करायचं बिचाराने चांगला उद्योग केला. खाल्लं ना तुम्ही? तरी ती म्हणते स्वयंपाक चांगला केला, पण अख्ख्या गॅसच्या ओट्यावर पसारा काढून ठेवला. ही गोष्ट मुलीला सांगण्याची गरज आहे का? म्हणजे ती किती चांगली वागली तरी तिची काहीतरी कमतरता तुम्ही काढल्याशिवाय राहत नाही. हे प्रत्येक नात्यातलं आहे. मी एक सांगत नाही, मी कधी सासू सुनेचे आणि जावयाची उदाहरणं देत नाही, पण फक्त तुम्हाला समजावं, माझ्यासमोर सगळ्या माता भगिनी आहे, तुम्हाला समजावं म्हणून ही उदाहरणं आज पहिल्यांदा कुठेतरी कीर्तनात येत आहेत. पण असो, सांगायचं तात्पर्य आहे की या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की कुठेतरी आपली तक्रार आहे. तक्रार आहे म्हणजे अशांती आहे, आणि अशांती आहे म्हणजे दुःख आहे. मग प्रपंचात शांती मिळू शकते का? नाही मिळू शकत. प्रपंचात सुख मिळू शकतं का? नाही मिळू शकत. कळालंय? कारण हे सगळं अशाश्वत आहे. ज्याच्यापासून तुम्ही सुख शोधता आहात, विचार करा. आणि ते सुख भोगण्यासाठी माध्यम असलेलं जे शरीर आहे, ते शरीर तरी आपलं आहे का? ते शरीर तरी अविनाशी आहे का? नाही ना. देह हे काळाच आहे. हे देह कोणाचं आहे? काळाच आहे. एक दिवस तो नाशाला जाणार आहे. मग जर देहही एक दिवस सोडायचा आहे, देहही जर माझा नाही, तर या देहापासून असणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत का? नाही ना. मग त्या नाशवान आहे, अविनाशी आहेत का? नाही. त्या सगळ्या नाशवान आहे. मग नाशवानाला नाशवानापासून नाशाशिवाय दुसरं काही भेटूच शकत नाही. तर त्याच्यासाठी अविनाशी असलेल्या जीवाने नाशाच्याकडे जाणं हा फायद्याचा व्यापार आहे का? नाही ना. हिताचा व्यापार आहे का? नाही. मग हिताचा व्यापार काय आहे? मी जर अविनाशी आहे तर मी पण अविनाशी तत्वाकडे गेलं पाहिजे. कारण आपण नाशवान नाही आहोत, आपण जीव समजून बसलो आहोत. कारण मायेशी संबंध जोडला, या उपाधीमुळे आपण जीवत्वाला प्राप्त झालो. पण वास्तविक जीवही हा साक्षात परमेश्वराचाच अंश आहे. नव्हे तो साक्षात परमात्माच आहे, पण विसरलाय म्हणून जीवदशेला प्राप्त झाला. या जीवदशेचा त्याग झाला की जीवाला शिवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. शिवत्व प्राप्त होणे याच्या पलीकडे प्राप्तीसाठी काही उरत नाही. आणि यासाठी गरजेचं आहे जे अविनाशी साधन आहे, जे अविनाशी तत्वाशी जोडणार आहे, ते केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात की अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? लावी मना पिसे गोविंदाचे. देवाचं पिसं लागलं पाहिजे, वेड लागलं पाहिजे. लागलं का आपल्याला? लागलं का? नाही लागलं. आपल्याला पूजेचं वेळ कितीपर्यंत? सकाळी देवपूजा होत नाही तोपर्यंत. आणि ती देवपूजा किती वाजता असते आपली? काही टाइम ठरलेला आहे का? नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. बरोबर ना. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आणि तेवढ्यात जर काही काम आलं तर मग 5 मिनिटातही उरकून आम्हाला पडता येतं.
आणि ती पूजा करायची म्हणजे काही फार शांततेत नसतं. एका संध्या पात्रात सगळे देव काढले, लोटाभर पाणी घेतलं आणि सगळ्यांच्या अंगावरती हर हर गंगे केलं की त्यातला देव उचलायचा आणि आसनावर ठेवायचा. त्याचा आसन वर्षातून बदलल्या गेलं तर गेलं, बरोबर ना. 2 ड्रेस असतात बिचाराला, आलटून पालटून घाल, बरोबर ना. कुंकू घेतलं की एका चिमटीमध्ये सगळे देव आटपायचे. अक्षदा तुकडे ताकडे झालेले असतील तर ते तांदूळ आपल्या पूजेमध्ये असतात. तुकडा झालेला वस्तू कधी देवाला आपण वापरत नाही. फुलं असली नसली काही फरक पडत नाही. माता भगिनींनो, एक गोष्ट आपल्याला सांगेल की फुलांसारखं श्रेष्ठ काहीच नाही आहे. ती फुलं इतकी श्रेष्ठ आहे, आपण देवाच्या मस्तकावर जाऊन बसू शकत नाही. ती फुलं देवाच्या मस्तकावर दिवसभर राहतात. म्हणून या फुलांची आपण किंमत केली पाहिजे. यदा कदाचित आपल्याला असं वाटलं असेल की आम्ही एवढी चांगली हार आणलेत, ताईंनी गड्यात घातले नाहीत, पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, तुमच्या या श्रद्धेचं मी नितांत आदर करते आणि त्यासाठी तुमच्या या प्रेमासाठी भरभरून तुम्हाला धन्यवादही देते. पण इथून पुढे माता भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा असा एक सिद्धांत आहे, असा सिद्धांत जो सद्गुरू कृपेने मला एक प्राप्त झाला, तो एवढाच आहे. मी या फुलांकडे पण एकच विचार करते, देवा 24 तास मी तुझ्या अशा संपर्कात राहू शकत नाही प्रत्यक्ष, पण ही फुलं आहेत की 24 तास तुझ्या डोक्यावरती राहतात, तुझ्या चरणाशी राहतात. आणि त्यांना जर तुझा म्हणजे स्पर्श झाला तर तिथून ती सुकल्यावर काढली तरीही देवाचं निर्माल्य म्हणून मस्तकाला लावल्या जातात. एवढं जर श्रेष्ठत्व या फुलांचं असेल तर ही फुलं माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आणि कारण असं आहे, ही फुलं मनाला प्रसन्न करतात, ही फुलं सुगंध देतात, ही फुलं अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण करणारी आहेत. ज्यावेळी ती पायाखाली येतात ना, त्यावेळेला फार असा जीव कसा तरी होतो, कळवळल्यासारखा, कारण ते इतकी नाजूक आहेत. आणि कोणती उत्तम वस्तू जी शोभा वाढवणारी असेल ती देवाशिवाय इतर कोणालाच शोभत नाही, ती देवाच्याच जवळ असली पाहिजे. देवाचं भरभरून शृंगार करा, भरभरून शृंगार करा. झाडावरती फुलं उगवतात. मला सांगा की झाडावरती उगवलेली फुलं, आपलं त्याच्यामध्ये काय एफर्ट्स आहेत? काय आपण त्या फुलांना उगवण्यासाठी काय केलं? काहीच नाही. ती निसर्गाने भगवंताने निर्माण केलेली फुलं आहे. मग भगवंताने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू ज्यावेळी आपण भगवंताशी जोडू ना, त्या दिवशी आपली प्रत्येक कर्म भक्ती झाल्याशिवाय राहत नाही. आलं लक्षात तुमच्या? झाडावरची फुलं, माझ्याकडे एक मुलगी होती, तिला मी सांगितलं, म्हटलं बाई तू रोज सगळी फुलं तोडून आणत जा. ती म्हणे ताई इतकी सगळी फुलं तोडायची, पहिलेच तुमच्याजवळ एवढी फुलं असतात, एवढी फुलं तोडायची, वाहनं होतील का? म्हटलं ती वाहनं नाही झाली तर टोपली उलटवेल मी त्याच्या अंगावर, पण तू तोडून आणत जा. म्हणे का? झाडाला किती छान दिसलं. तिने 1-2 दिवस गुलाबाची फुलं 2-3 झाडाला राहू दिली. म्हटलं का गं बाई ती का राहू दिली? म्हणे ती किती छान दिसतात झाडावरती. म्हटलं आता ती तोडली नाही, ती झाडावरतीच सुकतील, ती सुकल्यावरती तिथेच खाली पडतील, त्या फुलांचा काही उपयोग झाला नाही. पण आज जर ते फुल देवाच्या पायावर वाहल्या गेलं असतं तर ते त्या योनीतून मुक्त झालं असतं आणि त्याचा उद्धार झाला असता. मग आपल्याला करायचं काय? जे ईश्वराने निर्माण केलेलं आहे त्याचीच निर्माण केलेली वस्तू त्याच्यापर्यंत, तेरा ही तुझको समर्पण करेंगे, इसका इनाम भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल ही भक्ती देवाला अपेक्षित आहे. लक्षात घ्या, ही भक्ती देवाला अपेक्षित आहे. जनाबाईने काय केलं? हा देह जर मला ईश्वराने दिलेला असेल तर याचा उपयोग देवासाठीच करावा. तिने संपूर्ण आत्मसमर्पण ईश्वराच्या ठिकाणी केलं, आत्मनिवेदन करून टाकलं की आजपासून मी कोणाची? विठ्ठलाची. विठ्ठल माझा, हा भाव त्या ठिकाणी ठेवला. चिंता करावी लागली का? नाही. आपल्याला चिंता आहे, बाई कसं होईल, म्हातारं झाल्यावर कसं होईल, आम्हाला कोण आग देईल, आमचा कोण पिंडदान करेल. अपेक्षा करू नका. 4ही असले तरी करतील की नाही सांगता येत. ते 3ऱ्याच दिवशी तुमचं सुतक आटपायला तयार असतं. या भरोशावर बसू नका. माता भगिनींना एक साधी गोष्ट सांगते, आपण आयुष्यभर याच्यामध्ये गमवतो की कोणाच्या तरी लग्नात गेलंच पाहिजे, कोणाच्या तरी तेरव्यात गेलंच पाहिजे, वर्षी गेलंच पाहिजे, अट्टहास असतो. आणि तिथे आपण जात राहतो. ठीक आहे, काही गोष्टी व्यवहार आहे, तुम्हाला तो कराव्या पण लागतात, गृहस्थाश्रमाच्या काही नियम आहेत, करा तुम्ही, पण त्याच्यात इतके अडकून बसू नका. विचार जर केला कशासाठी करतात, उत्तर ही असतात की आता आमच्या घरी लग्न कार्य करायचंय, आमच्या घरी लग्नाला कोणी आलं पाहिजे म्हणून आम्ही कोणाच्या तरी लग्नाला गेलो पाहिजे. म्हणजे ठीक आहे, लग्नाचं समजलं, मरणाधरण्याचं काय?
म्हणे आम्ही जर त्याच्या मरण्यात धरण्यात गेलो तर आमच्या मेल्यावर लोक आमच्या मरण्यात येतील. म्हटलं हे पाहायला तू जिवंत असशील का? हे बघायला तू जिवंत असशील का? नाही ना. तू मेल्यावरती या देहातून प्राण निघून गेल्यावर, या देहातून चैतन्य निघून गेल्यावर या देहाला फुंकण्यासाठी कोण आला याच्यात काही अर्थच उरत नाहीये. चार जण आले काय आणि 100 जण आले का काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. आणि कोणी नेणारही नसलं ना तर कोणीतरी वास आला की घरातलं काढेल आणि जाऊन फुंकून येईल, काही प्रश्न राहत नाही. याच्यासाठी जीवन खर्च करू नका. जीवन यासाठी व्यतीत करायचंय की मरण्याच्या आधी मुक्तीचा अनुभव आला पाहिजे. आता मेलो तरी हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मेल्यावर कोण पुरवेल याच्यापेक्षा मला घेण्यासाठी देव आला पाहिजे आणि देवाच्या हातात हात माझा सद्गुरूंनी द्यावा आणि मी हा देह सोडावा. जा, संपलं, झालं तुझं काम. ज्याच्यासाठी दिला होता तो साध्य केलंय. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हे प्राप्त करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हणून याला नश्वरतेमध्ये गमवत बसू नका. देवाने दिलेली ही वस्तू आहे. जो श्वास आपण घेतोय तो प्रत्येक श्वास ईश्वराने दिलेला आहे. तो प्रत्येक श्वास ईश्वराशी जोडा. ही खरी भक्ती आहे. आपल्या साधनांची देवाला गरज नाहीये. प्रामाणिकपणे मला सांगा की जर तुम्ही देवाच्या अंगावर पाणी टाकलं तरच त्याची आंघोळ होते का? तुम्ही जर 8 वाजता देवाला न्हाणत असाल तर तोपर्यंत हा बिना आंघोळीचाच राहील का? महादेवाच्या डोक्यावरच गंगा आहे ना, बरोबर आहे ना. नारायणाच्या चरणातूनच प्रकट झाली आहे ना ती. पण गरज कशासाठी आहे? कुठेतरी आपण ईश्वराशी जोडल्या गेलो पाहिजे. तेवढा आपला काळ ईश्वराच्या चिंतनात गेला पाहिजे. म्हणून या साधनांच्या माध्यमातून देवाशी आपल्या स्वरूपाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे त्याच्या मागचं खरं कारण लक्षात घ्या माता भगिनींनो. तुम्ही एक दिवस देवाला काही न मागता देवाची सेवा करून बघा. त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सेवेचं समाधान मिळेल. एक दिवस फक्त करून बघा की आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही कोणाला काहीच मागणार नाही, लोकांनाही मागणार नाही आणि देवालाही मागणार नाही. काय करू? फक्त धन्यवाद करू. देवा, सकाळी उठलो, इतकी सुंदर पहाट पाहायला मिळाली, धन्यवाद. चहा आला, देवा हा चहा पितोय, धन्यवाद. जेवण आलं, देवा ही तुझी कृपा, धन्यवाद. रात्री झोपेपर्यंत जेव्हा झोपाल ना तेव्हाही म्हणा, देवा आता अंथरुणावरती जातोय, हे शरीर विश्रांतीसाठी आडवं पडतोय, ही सुद्धा कृपा तुझीच, धन्यवाद म्हणून झोपा. तुम्हाला नाही रात्री देव दिसला तर झालीच काय. विठ्ठल विठ्ठल. कारण जो देवाला काहीच मागत नाही, देव त्याच्या मागे पळाल्याशिवाय राहत नाही. आणि जो त्याला मागतच राहतो, देव त्याच्यापासून पळाल्याशिवाय राहत नाही. मग आता सांगा, देव तुमच्या पाठीमागे पडावा का तुम्ही देवाच्या पाठीमागे पडावा? सोपं काय? आपलं पडणं परवडणार नाही. बरं, त्या भस्मासुरालाही असंच वाटलं की आत्ता भगवान शिवजींच्या डोक्यावर हात ठेवतो. तो असा हात ठेवायला गेला की हे इथून तिकडे. ते त्याच्या हातात नाही लागले. लागू शकतात का? नाही लागू शकत. बरं, तो तर असुर होता. आमच्या यशोदा मातेने पकडण्याचा प्रयत्न केला. बांटे म्हणे त्याला. एक दिवस काय केलं, भूक लागली खूप. आईसाहेबांनी प्यायला घेतलं. तेव्हाची पोरं पार 5-5, 6-6 वर्षाची होईपर्यंत पीत होती. प्यायला घेतलं, तेवढ्यात आईला आठवलं गॅसवरचं दूध, चुलीवरचं, गॅस नाही बरं, चुलीवरचं दूध आठवलं. ते दूध आठवलं, ते उतू जाऊ नये म्हणून आईने कृष्णाला ढकललं. म्हणून याची जीवावर आली. कारण याचा स्वभाव असा आहे, एको हम द्वितीयो नास्ती. मी एकटाच बादशाह, दुसरा कोणी चालणार चालतच नाही त्याला. तुम्ही म्हणाल त्याला सोडून संसार थोडासा चिपकवतो, तो राहूच देत नाही. काय केलं देवानी? राग आला ना, आई गेली चुलीवरचं दूध उतरवायला, नंतर विसरली. देवाने सांगितलं म्हणे, या चुलीसाठी तू मला बाजूला केलं. समजणाऱ्यांनी समजून घ्या. प्रपंचासाठी देवाला जर बाजूला करत असाल तर तुमचे डेरे फुटल्याशिवाय हे सांगितलं म्हणे, इतकी तपश्चर्या करून मला प्राप्त केलं. काय तो म्हणे, मला वात्सल्य भाव पाहिजे. मग मी आलो, तुझ्या स्थानाला पितोय आणि एवढं तुला देऊ नाही. तुला काय आठवलं? हे ब्रह्म तुझ्या मांडीवर, आणि तुला आठवलं दूध. लोणी सोडलं आणि तू दूध पाहायला गेली. या दुधासाठी तू मला सोडलं ना,
घेतली काडी, जेवढे डेरे होते तेवढे टचाटच फोडून टाकले. अख्ख्या घरात दया दुधाचा राडा. मग ती पण आई, आता याची लीलाच होती, कारण याला ते दारातले 2 कुबेराचे पुत्रच उद्धार करायचे होते. हा बरोबर जोडतो, सगळं करतो, पण दाखवत काही नाही. अर्जुनाला सांगतो, तू कोण करणारा, सगळं करणारा कोण आहे, मी आहे. आणि मग म्हणतो मी पण काहीच करत नाही. हा बाबा काही खरा नाही, याच्या नादी लागायला पुरत नाही. आणि तो लागलं तर मग माणसाला बाकीच ठेवत नाही. म्हणून यशोदा माता पळायला लागली कृष्णाच्या मागे. आज याला दंड दिला पाहिजे. हातामध्ये काठी घेतली, पळायला लागली. कृष्णाला आज दंड द्यावा. पुढे देव पडतायत, मागे यशोदा माता पडते. आता ही मूर्ती लहान अशी होती माझ्यासारखी, पडायला काही लागते का? आणि अशांनी पडून दाखवा बरं, जमतं का? नाही ना. हे लुटू 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 लुटू, एक तर ते खांबे, या खांबातून त्या खांबात, त्या खांबातून त्या खांबात, हे असं असं पडत सुटलं. यशोदा माता एक तर पहिलेच वृद्धावस्थेला आलेली, त्याच्यामध्ये संतापलेली आणि पुचकारे टाकत याला पकडायला निघाली. हे काही हातामध्ये आलं नाही. दमली बिचारी, दमून खाली बसली. माता यानं गप बसावं की नाही? हातात म्हणजे पडवून तर लागलो नाही आपण हातात. मग आता काही गरज आहे का समोर जायची? ती बसल्यावर हे त्याच्या समोर गेला. झाली का म्हणते, शांतता झाली. लागलो मी हातात. हे पाहिल्यावर अजून जीवावर आली, कारण हा बाबा काही साधा सोपा समजू नका. यशोदा माता म्हणते, आज तो सोडणार नाही तुला, मारत तर नाही, पण आज तुला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, पण 2 बोटांचं अंतर कमी पडतंय. फार सुंदर भक्त ज्ञानी लोक त्याचं वर्णन करतात की हे 2 बोटांचं अंतर म्हणजे मी आणि माझेपण आहे. जोपर्यंत मी आणि माझेपण आहे तोपर्यंत देव बांधल्या जात नाही, देव पकडल्या जात नाही. देवाला काही द्यायचं असेल तर हा मी माझेपणा अर्पण करा, ही समर्पण. याशिवाय देवाला आपल्याकडनं कोणत्याच अन्य साधनाची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा भल्या भल्यांच्या हातामध्ये सापडत नाही, पण तो परमात्मा जर आपल्या मागे पडवायचा असेल तर त्याला एकच आहे, जे त्याला आवडतं ना ते धरावं लागतं. त्याला एवढंच आवडतं की तुम्ही काहीच मागू नका, मग तो आपल्या मागे आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही विलक्षणता आहे की कधी कधी संत इतक्या याच्यापर्यंत, इतक्या निष्कामतेपर्यंत पोचतात की ते म्हणतात, आम्हाला देव सुद्धा नको, आम्हाला देव सुद्धा नको, आम्हाला फक्त देवाची भक्ती हवी आहे, आम्हाला फक्त देवाचं नाम हवंय, या व्यतिरिक्त काही नको. वृंदावन रसिक जनांचा विचार कराल तर ते देवाची कधीच मागणी करत नाही. ते म्हणतात, देवा तुझा वियोगच बरा आहे, कारण वियोगामध्ये प्रेम निरंतर वाढत जातं आणि प्रेमाशिवाय माणसाची पूर्णता होऊ शकत नाही. म्हणून भक्ती प्रेमाचं दान मागणारे संत आहेत. इतक्या निष्कामतेपर्यंत संत येतात ना, याचंच कारण आहे की मग दिवस न जाणे, रात्र न जाणे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस मग भगवंत भक्तांचा झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग भक्तांच्या सहवासात राहायचं म्हणजे त्याला हे नाही पटत की एक आपण देवारा केला आणि त्या कोपऱ्यामध्ये त्याला बसवला. नाही, देव म्हणतो कोपऱ्यात बसवायचं असेल तर तुझ्यापेक्षा माझी मंदिरं मोठी आहेत, मला तुझ्या कोपऱ्याची गरज नाही. परमात्मा म्हणतो त्या घराच्या कोपऱ्यात बसवू नको, मला तुझ्या जीवनामध्ये उतरव, मला तुझ्या जीवनामध्ये बसव, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बसव, मला याची अपेक्षा आहे. देवाला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे सांगू? तुम्ही स्नान कराल ना त्यावेळी असा भाव ठेवा की यमुनेच्या काठावर आपणही स्नान करतोय, देवालाही स्नान घालतोय. चल देवा, तुझी पाठ घासते, तू माझी पाठ घास. देवाला ही भक्ती अपेक्षित आहे. देवाला हे अपेक्षित आहे, मी जेवायला बसलोय, जेवतो का तू? लागली आहे का तुला भूक? चल पटकन खाऊन घे, हे देवाला अपेक्षित आहे. झोप येते का तुला? चल बरं पटकन झोपून घे तू. ते तिथे झोपायचं नसेल तर माझ्या कुशीत येऊन झोप, हे देवाला अपेक्षित आहे. परमात्मा म्हणतो, रे मला तुमचा समजा ना, मला मूर्ती समजून व्यवहार करू नका, मला तुमचा समजून व्यवहार करा, हे ईश्वराला अपेक्षित आहे. म्हणून आज विशेष करून मला माहिती नाही, कारण आज कृष्ण भक्त इथे बसलेले असल्यामुळे हा बाबा काही मला सोडणार नाही आहे असा. आणि म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही वृंदावनामध्ये कधी गेलात, आज येऊन जाऊन गाडी तिकडेच जाणार आहे नक्की. वृंदावनामध्ये जर तुम्ही गेलात ना तर तिथल्या व्रजरसिकांना तुम्ही विचारा की कृष्ण कोण आहे. ते कृष्णाला कधीच ब्रह्म समजत नाही, ते कृष्णाला आपला लाला समजतात. हे कारण आहे की अजूनही वृंदावनाच्या भूमीमध्ये कृष्णाच्या लीला जिवंत आहेत. अजूनही नित्य त्या ठिकाणी भक्ती नृत्य करते. याचं कारणच हे आहे, कारण अजूनही तिथलं चैतन्य निघून गेलेलं
नाहीये, कारण तिथे परमात्मा प्रत्येक व्रजवासियाच्या अंतःकरणात बसलेला आहे, त्यांच्या रोमात बसलाय, त्यांच्या व्यवहारातल्या प्रत्येक क्रियेमध्ये परमात्मा बसलेला आहे. म्हणून ते नित्य त्याचा अंगसंग त्यांना होत राहतो. तेव्हाही होत होता आणि आताही होतो आहे. याच प्रकारे ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपण असा ईश्वराला उतरवणं, देवाला उतरवणं, त्या दिवशी प्रत्येक पावला परत आपल्याला ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. त्याला काय लागतो रे, तोही कंटाळतो, तोही म्हणतो मला कोणीच बोलणारा भेटतच नाही. सगळे येतात, घंट्या वाजवतात, मुक्या राहतात, बस ते म्हणतात मला कोणीच विचारलं नाही तू कसा आहे, खाल्लं का, पिल्लं का. नाही, कोणीच नाही विचारतो का आपण कोणी, देवा आज तू कसं आहे, तुझं काही दुखतंय का, बाबा तुला बरं आहे का. कधी देवाशी बोलतो आपण असं? नाही बोलत. माणसांना विचारतो बा प्रश्न, का हो जेवण झालं का, उपाशी कोण राहतंय का, कसे आहात. खूपच कॉमन प्रश्न असतात आपले, जेवण झालं का. उपाशी कोणीच राहत नाही. मग आता झोपायचं का, माझं झोपायची वेळ झाल्यावर मला झोपणारच आहे ना, विचारून काही उपयोग आहे का, काहीच उपयोग नाहीये. पण देवाशी आपण कधी चर्चा करत नाही. देवाशी चर्चा करा, देवाशी बोला, देवाविषयी बोला, देवाचं बोला, ही भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी जनाबाई सांगतात की ज्या वेळेला आपल्या जीवनातल्या प्रत्येक कृतीमध्ये आपण देवाला उतरवणं, आपल्या जीवनाचा प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षीदार जेव्हा आपण देवाला बघू ना, त्यावेळेला आपण जे जे कर्म करू ते ते भक्ती होते, आणि जी जी भक्ती होते तसा तसा देव झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं पहिलं जय जय कृपामूर्ती. भक्त जे जे कर्म करतात परमात्मा तत्स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण जनाबाईंचं जीवन आहे. जनाबाई जर झाडलोट करत असेल तर परमात्मा कचरा भरायचं काम. झाडलोट करी जने हरीच्या कृपाने पाठी घेवोनिया सिरीने ओ देया टाकी तुरी. झाडलोट करी जने हरीच्या कृपाने पाठी घेवोनिया सिरीने ओ देया टाकी तुरी. ज्यावेळी जनाबाई जाळतात परमात्मा केर भरतो, कचरा उचलतो. जनाबाई जर पाणी आणायला जात असतील तर परमात्मा त्यांना पाणी भरू लागतो. जनाबाई जर स्नानाला जात असतील तर देव जनाबाईची पाठ घासून देतो, डोकं धुवून देतो. एकदा जनाबाई फार डोकं खाजवायला लागली.
काहूर उडलं जनाबाईच्या डोक्यामध्ये, काय करावं आणि काय नाही. विचार करा, कोणती माता भगिनी तिथे, आई होती का, कोण होतं? कोणीच नाही आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी सगळे सोडाल ना देवासाठी, त्या दिवशी देव सगळ्या नात्यांनी आपल्या जीवनात आल्याशिवाय राहत नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा तारणाराही तोच. सगळ्या तुम्ही विचार करा, कुठलंच असं नातं नाही की देव ते नातं निभावत नाही. मला एक सांगा, द्रौपदी ज्या वेळेला द्रौपदीची विटंबना करण्यासाठी, तिचं वस्त्रहरण करण्यासाठी दुःशासनाने दुर्योधनाच्या आज्ञेने द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं. त्या सभेत तर तिच्याजवळ सगळेच उपस्थित होते ना. तिचे 5 पती समोर बसलेले आहेत. द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, घरातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी आहेत. पण द्रौपदीने हाक कोणाला मारली? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकळाला विएला, वेळ का सकळाला विएला. गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकळाला विएला, वेळ का सकळाला विएला. तिने परमेश्वराचा धावा केला. परमात्मा तिथे धावून आले, वस्त्र पुरवले. थोडासा तरी तिचा मानभंग होऊ दिला देवाने? नाही होऊ दिला. हे उदाहरण यासाठी सांगते, चालता फिरता आपल्याला जे मोबाईल नंबर सेव्ह करायची सवय आहे ना, याला मेसेज पाठवू दे, त्याला मेसेज पाठवू दे, गुड मॉर्निंग, गुड नाईट. कशासाठी? तर म्हणतात नाही, लोकांच्या आठवणीत आपण राहतो. कुठेतरी कोणाचा तरी संपर्क कामात येतो. अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही जावं, गाडी खराब व्हावी आणि तिथं तुमच्याजवळ 2 मोबाईल आहेत आणि 2 मोबाईलमध्ये 4 सिम आहे, पण एकाचंही टावर नाही. आता कोणता कॉन्टॅक्ट तुमच्या कामात येईल सांगा? येईल कोणता? नाही. तिथे कोण कामात येईल? केवळ परमात्मा कामात येईल. म्हणून जर काउंटिंग करायची आहे तुम्हाला, जर जोडायचंच आहे, तर हरी नाम जोडत चला, देवाला आपलासा करत चला. देव निरंतर आपला आणि आपल्या समीप आहे. त्याच्यासारखा समीप या जगामध्ये आपला अन्य कोणीच नाही, हे लक्षात असू द्या. ईश्वरासारखा आपला सगळा सोयरा कोणी नाही, ईश्वरासारखा मित्र नाही, ईश्वरासारखा स्वामी नाही. जर कोणी धावून येणार असेल, अरे सुरदासजी आंधळे होते, रस्त्याने चालले, वाट चुकले, एका गड्ड्यात जाऊन पडले. माहिती होतं त्यांना की आता इथून काही आपला कोणाला आवाज जाण्यासारखा दिसत नाही. पण त्यांच्या एका आवाजाला परमात्मा, काय कोणाला आवाज मारला? माणसांना आवाज मारला का? नाही, गोविंदाला हाक मारली. गोविंदाला हाक मारल्याबरोबर परमात्मा तिथे आला आणि बाहेर काढलं. हात सोडतील ते? नाही, त्यांनी हात नाही सोडला. ते म्हणतात, बाबा आता जाऊ द्या, मला लावलं तुम्हाला रस्त्यावर. ते म्हणतात, आता नाही सोडणार. का नाही सोडणार? काय तुमचा संबंध? म्हणे, मला माहिती आहे ना, ज्याच्याशी संबंध त्याचाच हात आहे. ज्याच्याशी संबंध नाही तो इथे येणार नाही, मी त्याला बोलवणार नाही. माझा संबंधच तुझ्याशी आहे देवा. एका हाकेत जर इथं कोणी धावून आलं असेल तर तुझ्याशिवाय तो अन्य कोणी असू शकत नाही. हा विश्वास असला पाहिजे. हा विश्वास तेव्हा येतो जेव्हा आपलं सर्व समर्पण ईश्वराच्या ठिकाणी होतं. ज्या दिवशी आपण शरणागत होतो ना ईश्वराला, विश्वास येतो अंतःकरणामध्ये की माझा जर कोणी रक्षक असेल तर तो केवळ आणि केवळ परमात्मा आहे. आणि त्या परमेश्वराच्या भरोश्यावर ही संत मंडळी चालत असते. म्हणून यांना एकटं राहायला काही वाटत नाही. आपल्यालाच असतं रडायला कोणाचा तरी खांदा पाहिजे. तुम्ही खांदा शोधाल, 10 तुमच्याच खांद्यावर येऊन रडतील.
उघडं गेलं नागड्यापाशी तशातली कंडिशन होईल. काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? काहीच नाही मायबापांनो. म्हणून महत्वाचं आहे की खरा आश्रय शोधा, तो आहे परमात्मा. जनाबाईंनी बालपणी हा आश्रय शोधला, अन्य कुणाचा आश्रय घेतला नाही. की कसं होईल माता पिता माझ्या जवळ नसेल तर. नाही, डोक्यामध्ये ऊ झाली जनाबाईच्या, इतकं डोकं खाजवायला लागलं. जनाबाईला समजत नव्हतं आता करू काय. काय केलं? देव तिथे गेले, देवाने त्या ठिकाणी जनाबाईची वेणी सोडली, ती विंचरली, त्यातला गुंता काढला, देवानी ती उवा तिच्या डोक्यातल्या काढल्या, देवानी डोकं धुवून दिलं. हे काही मी माझ्या मनचं सांगत नाही, जनाबाईची अभंगावली तुम्ही सगळी बघून घ्या. जनाबाईने या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. मग जर जनाबाई केस विंचरत असेल म्हणजे तर देव तिच्या ठिकाणी वेणी जर घालून देतो. जे जे करी काम, जे जे भक्त काम करतात देव तिथे ते काम केल्याशिवाय राहत नाही. हे तर जनाबाईचं उदाहरण झालं. पुढे चला, रोहिदास काका काय करतात? चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. चर्म रंगू लागली ना देवानी. एका दिवसाचा प्रसंग आहे. महात्मा बसले, आपलं चर्म त्या ठिकाणी त्या काठोतीमध्ये पकडलं, धुणं चालू होतं, घासणं चालू होतं. तेवढ्यात त्या ठिकाणी राजा आला. राजाने नमस्कार केला. आता काहीतरी दिलं पाहिजे. त्या कठोतीतलंच पाणी घेतलं आणि राजाच्या हातावर दिलं. म्हणे घे देवाचं तीर्थ. काय म्हणतात? घे देवाचं तीर्थ. राजाने विचार केला, चांबडं धुणं चालू आहे याच्यात, घे देवाचं तीर्थ. म्हणे हे महात्मा लोकांचं काही खरं नसते. पण आता काय म्हणताही काही येत नाही. त्याने हातात घेतलं खरी पण पिलं नाही. त्याने त्याच्या सदऱ्याच्या ड्रेसच्या बाह्यांमध्ये दिलं टाकून. त्याचा पडला डाग. ते गेलं धोब्याकडे धुवायला. त्याने ते धुतलं. ते काही डाग निघाला नाही. त्याने दातात घेतलं ते रगडायला. त्याच्यामध्ये तो अंश होता तीर्थाचा. तो गेला पोटात. जसा पोटात गेला तसे हा कृष्ण करत करत ओरडायला लागलो. बातमी गेली राजापर्यंत. म्हणे तुमचा सदरा धुणारा पागल झाला. तो कृष्ण करायला लागला. काय होतं म्हणे त्या सदऱ्यात? नाही होतं काय? मग लक्षात आलं, बरोबर आहे, सदऱ्याला डाग कशाचा पडला होता? चर्म धुण्याच्या पाण्याचा. मग तेच याच्या तोंडात गेलं. आणि देताना महात्म्याने काय सांगितलं? हे काय आहे? चरणामृत आहे. चरणामृत म्हणून त्यांनी दिलं आणि आपण ते घेतलं नाही. लक्षात आलं महात्म्याने आपल्याला चरणामृत दिलं होतं, पण आपण काय पाहिलं? चांबड्याचं पाणी पाहिलं, पिलं नाही. राजा दुसऱ्या दिवशी गेला आणि म्हणतो, महाराज कालचा प्रसाद पुन्हा द्या. ते म्हणतात आज प्रसाद नाही, हे चर्म धुवायचंच पाणी आहे. का? कारण काल चर्म धुवत नव्हतो, शरीर चर्म धुण्याची क्रिया करत होतं, पण मानसिक भगवंताची सेवा चालू होती. आणि तेव्हा मी देवाचे पाय प्रक्षालन करत होतो. म्हणून तुला म्हटलं राजा तेवढ्यात तू आला आणि तुला प्रसाद दिला. इसीलिए एक बात समझ लीजिए, संत अगर कुछ देते हैं तो उसका कभी इनकार नहीं करना चाहिए. कधीच त्याला नाही म्हणू नका, कधी त्याची अवहेलना करू नका. त्यांनी जेही दिलं ते स्वीकारा, परम श्रद्धेने स्वीकारा. कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कधी संताची चापटही माणसाचं कल्याण करत असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्या माध्यमातून ते कारण ते त्यांच्या कोणत्या भाव प्रसंगात असतात हे आपण जाणू शकत नाही. मीराबाईंच्या जीवनातला प्रसंग आहे. मीराबाईंचा विवाह झाला आणि विवाहाच्या नंतर ज्या वेळेला सौभाग्यवती स्त्रियांचे जे सण येतात, ती सण येतात, सगळेजण सांगतात मीराबाईला अशा अशा प्रकारचा सण आहे, तुम्ही सगळा साज शृंगार करून या. त्या दिवशी मीराबाई साज शृंगार करून जात नाही, त्या दिवशी जोगिनीचा वेश घालतात. त्या सगळ्या जणी डोकं पिटतात की आज सवाष्णींचा दिवस आहे आणि हिने अंगावरती जोगाचे कपडे घातले, जोगिनीचे कपडे घातले. आणि ज्या वेळेला त्यांचे पती राजा भोजराज त्या ठिकाणी गेले, ही यात्रा त्यांनी इहलोकाची यात्रा पूर्ण केली, त्या दिवशी मीराबाईंनी साज शृंगार केला होता. सगळे जण म्हणतात ही आज नवरा मेलाय ही साजशृंगार करते. पण त्यांना काय माहिती, त्यांचा वेश ज्या दिवशी कृष्ण विरह होतोय त्या दिवशी वेश जोगिनीचा आहे, आणि ज्या दिवशी कृष्ण येतोय त्या दिवशी परमात्म्याच्या स्वागतामध्ये ती सुहागिनीसारखी होते. हा त्यांचा भाव राज्यातला प्रवास आहे. तिथे आपलं डोकं चालू शकत नाही. म्हणून संत कुठल्या वेळेला कुठल्या स्थितीमध्ये असलेले सांगता येत नाही. फक्त ते जे म्हणतात ना, नाही समजलं तरी चालेल, पण ऐकून घ्या आणि अंतःकरणात धारण करा. कधीतरी तुम्ही जर त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालाल तर ती अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येईल आणि मग तुम्हाला समजेल त्यावेळी तो महात्मा कोणत्या स्थितीत होता. विठ्ठल विठ्ठल.
की मन हो चंगा तो कठोती में गंगा. मग त्या दिवशी तीर्थ होतं. मग त्यांच्यासोबत देव काय करतो हे चरम रंगू लागे रोहिदासा संगे. कबीराचे मागे शेले विणी. कबीरदासजी जेव्हा शेले विणतात, शेले विणता विणता भगवंताच्या नामाचा असा रंग चढतो की हातातलं काम सुटतं. राम भजनात तल्लीन होतात. देवाला चिंता आहे, माझ्या भक्ताचं काम राहिलं तर याचं पुढचं काम चालेल कसं. देवाने तिथे यावं आणि कबीर महाराजांचे शेले विणू लागावे. नामदेव महाराजांच्या सोबत देव व्यापार करू लागतो. किती उदाहरणं सांगावी या सगळ्या संतांची. अभंगच दिला सरळ सरळ. मीराबाईसाठी विषाचा प्याला पिला. चोखोबाच्या मागे देवाने काय केलं? गुरं राखली ना. चोखोबाची गुरे राखतो. आणि दामाजी पंतांसाठी महार झाला ना परमात्मा. मग जे जे काम भक्त करतात तसं तसं परमात्मा रूप घेतल्याशिवाय राहत नाही. आपल्याला आली का कधी अशी अनुभूती? येते का? वाटतं का कधी आली पाहिजे म्हणून? नाही वाटत ना. का नाही वाटत? कारण आम्हाला हेच माहित नाही देवाशी आमचा संबंध काय. आम्हाला एवढंच माहित आहे, ही आमची चुलती, हे आमचे काके, हे आमचे मामे, ही आमची मामी, ही मामीच्या ननंदची अमकीची ढमकी. काय मला नाते नाही सांगता येणार कारण मलाच नाते समजत नाही. ती तेवढी नाती लोक काढतात बो. लग्नात जर कुठं भेटली ना तर तुम्ही अमक्याचे कोण, ढमक्याचे कोण, टमक्याचे कोण असं करता करता ते इतकं लांबचं नातं असतं आपल्या तर पल्यातच पडत नाही काही. इतकी नाती आपण जोडतोय. पण ज्याच्याशी आपलं खरं नातं आहे, जन्म जन्मांतरीचं नातं आहे, त्याचा संबंध विसरलोय म्हणून तर जीवनात दुःख आहे ना. ज्या दिवशी शाश्वत संबंधाची स्मृती झाली त्या दिवशी दुःख राहील का? कारण परमात्मा आनंद समुद्र आहे आणि त्या आनंद राशी असलेल्या परमेश्वराच्या आणि आपल्या संबंधाची जर माणसाला स्मृती झाली तर जीव दुःखा वेगळा झाल्याशिवाय, एका क्षणामध्ये जीवाची दुःख निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. सुख दुःखाची द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन शाश्वत आनंदाचं सेवन जीवाला करता येतं. ही अनुभूती घेता येते. फक्त याच्यासाठी त्या शाश्वताशी संबंध जोडणं अत्यंत गरजेचं आहे. आपला संबंध त्या शाश्वतासाठी जोडा. मग बघा आपल्या प्रत्येक क्रियेत देव उतरल्याशिवाय राहत नाही. मग जे तुम्ही करत असाल तुमच्या बरोबर परमात्मा ते करतो. दिवसभर जनाबाई काम करतीये तेव्हाही देव सोबत आहे. रात्री रिकामं काय बसू, जनाबाईला काही झोप येत नाही. जनाबाई दळण दळते आणि ते दळण दळताना मग ओव्या सुरू होऊन जातात. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. एवढं म्हणायची देर आहे की देव मंदिर सोडून जनाबाईच्या झोपडीत. तिच्या सोबत देव दळण दळू लागतो. नुसतं दळण दळू लागत नाही. हे दळण दळताना जनाबाई म्हणते, विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. हिनी म्हटलं की देवही तिच्या मागे म्हणतो, विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. जनाबाई म्हणते काही जिभीला हाड, रुक्मिणी काय तुझी माता आहे का म्हणते. रुक्मिणी का तुझी माता आहे का? देव म्हणतो, जने काय करू, तू म्हणायला लागली ना मीच विसरतो मी कोण आहे. तू जसं म्हणते तुझ्या मागे मी तसंच म्हणतो. जनाबाईने म्हणावं विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. तिच्या मागे देवानी जसंच्या तसं म्हणावं. याला आणखी काय दुसऱ्या प्रमाणाची गरज आहे हो? देवाने तिला दळण दळू लागावं. जनाबाई जर भाकरी थापत असेल तर देवाने तिथे भाकर खायला जावं. हा परमेश्वराचा स्वभाव आहे. परमेश्वराला ही भक्ती अपेक्षित आहे आणि अशी भक्ती कराल तर 24 तास आपण देवाला आपल्या सन्निध अनुभवल्याशिवाय राहत नाही. म्हणून जनाबाई म्हणतात, भक्त जे जे काम करीती, भक्त जे जे काम करतात ते तू होसी कृपामूर्ती. इतका कृपाळू आहे परमात्मा की मग तसं तसं रूप देव धारण केल्याशिवाय राहत नाही. मग प्रश्न पडला की मग का करतो देव असं? आश्चर्य वाटेल. जनाबाई म्हणतात आश्चर्य वाटण्याची काही गरज नाहीये. हे आश्चर्य वाटण्याची गरज नाही. देव जर असा होत असेल
तर त्याला कारण आहे, कारण परमात्मा भाव भक्तीवरती भुलतो. अभंगाचं दुसरं चरण. हे तो नवला देवा बुललासी भक्ती भावा. याला सगळ्याला कारण काय? भक्तिभाव. भाव तैसा देव, हे लक्षात घ्या. भाव तैसा देव. जसा भाव असेल आपल्या समोर देव तसा आहे. आपल्या मनामध्ये जर शत्रुता असेल तर परमात्मा शत्रुरूपाने समोर आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये मित्रतेचा भाव असेल, परमात्मा मित्र स्वरूपात आल्याशिवाय राहत नाही. वात्सल्य भाव असेल तर वात्सल्य स्वरूपामध्ये येतो. कांत भाव असेल तर कांत स्वरूपामध्ये. जो भाव अंतःकरणामध्ये असेल तसं परमात्मा रूप धारण केल्याशिवाय राहत नाही. परमात्मा कसा आहे हा जर विचारत असाल ना, तर एक परमेश्वराचं स्वरूप जे संतांनी पाहिलं त्याचं वर्णन केलं. पण त्याही पेक्षा सांगू का, जो जसा भाव ठेवून देवाला बसतो ना, परमात्मा त्याच्यासाठी तसा आहे. म्हणून जर कोणी म्हटलं असेल की कृष्ण गोरा आहे तर कृष्ण गोराच आहे, आणि कोणी जर म्हटलं असेल कृष्ण काळा आहे तर कृष्ण काळाच आहे. तेही मत खोडता येत नाही आणि हेही मत खोडता येत नाही. एकाने विचारलं कृष्ण गोरा कारण आई गोरी वडील गोरे. प्रश्न विचारला की देवा तू काळा कसा काय झाला रे? जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला क्यों, तू काला हो कर भी जग से निराला क्यों. विचारलं तू काळा कसा बाबा? यशोदा माता गोरी आहे, नंद बाबा गोरे आहेत. बरं वसुदेव देवकी म्हणशील तर ते दोघंही गोरे आहेत. दाऊ भैयाही गोरे आहेत. रुक्मिणी पण गोरी आहे, राधा राणी पण गोरी आहे, व्रजातल्या सगळ्या गोपिका पण गोरे आहे. ज्या गाईचं दूध पितो, जे दूध आहे ते दूध सुद्धा गोरं गोरं आहे. लोणी सुद्धा गोरं गोरं आहे. दही सुद्धा गोरं गोरं आहे. सगळे गोप बालक सुद्धा गोरे गोरे ते सगळ्यांच्या मध्ये तू एकटाच काळा कसा झाला? तो कारण देतो. मैंने काली रात में जन्म लिया और कालिया नाग को नाथ लिया, नागों का रंग काला इसलिए काला. एवढ्याने नाही जमलं, हे नाही समजलं. मैंने काली गाय का दूध पिया. काळ्या गाई बरं गाई जरी काळी असली दूध तर गोरं आहे ना, हे जमलं नाही. शेवटचा तर्क फार सुंदर दिला देवाने.
सखी रोज ही घर में बुलाती है, नैनों में काजल लगाती है, उन नैनों में हमको बसाती है। काजल का रंग काला इसीलिए काला हूँ, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों। सखी नैनों में काजल लगाती, उन नैनों में हमको बिठाती, काजल का रंग काला इसीलिए काला हूँ। सखी रोज ही घर में बुलाती है, माखन मिश्री खिलाती है, लेकिन खिलाने वाली का दिल काला, इसीलिए मैं काला। काय सुंदर कारण दिली। कधी कधी असं वाटतं हा गोराच असला पाहिजे, पण याला नजर नाही लागू म्हणून प्रत्येकाने येऊन येऊन काळे टिपके लावता लावता हा नख शिकांत काळा करून टाकला। विठ्ठल विठ्ठल भाव तैसा देव, जसा भाव असेल त्या प्रकारे परमात्मा स्वरूप धारण केल्याशिवाय राहत नाही। लक्षात घ्या, चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण करायचं आहे, गेले होते बहिणीला आणायसाठी, मध्येच दिंडी पाहिली पंढरपुरात, देवाच्या भजनामध्ये तल्लीन झाले, परमेश्वराच्या भजनात तल्लीन झाले, देवाला चिंता पडली, बहीण जर घरी गेली नाही तर चोखोबाच्या पत्नीचं कसं होईल। तिथे कोण गेलं? चोखोबाची बहीण झाला सारंगधर, बहिणी उघडा दार हाका मारे, बहिणी उघडा दार हाका मारे, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, बहिणी उघडा दार हाका मारे, बहिणी उघडा दार हाका मारे। तिथे त्यांच्या बहिणीचं रूपही परमेश्वराने धारण करायला कमी केलं, नुसतं बहिणीचं रूप घेऊन गेला का? हो नाही। आपल्या नंदा आल्या तर साडी चोळीचा खर्च वाढल्याशिवाय राहत नाही। या ननंदबाईंनी घरातली सगळी कामं केली, बाळांतन केलं आणि त्या बाळांतिणीची कपडी धुणं, त्या बाळाची कपडी धुणं काय फार चांगलं आहे का? शिणी सुणी भरलेले कपडे असतात, देवाने ते धुतले आणि चोखोबांना आठवण आली बहिणीकडे जायचं होतं, आपण दुसरीचकडे कुठे गुतलो, घरी गेले। जसे घरी जाणार देवाला समजलं चोखोबा येत आहेत, देवाने लागलीच पळ काढला की वहिनी साहेब मला जाऊ द्या। वहिनी साहेब म्हणतात नाही नाही, इतक्या दिवस तुम्ही राहिल्या, बाळंतपण केलं, तुमच्या दादाला येऊ द्या, साडी चोळी घेऊन जा। ते म्हणतात नाही, दादा आला तर पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही, दादा येण्याच्या आत मला जाऊ द्या। हा परमेश्वराचा स्वभाव आहे। पुढे चला, संत सखूसाठी देव सखू झाला। सखूबाईसाठी परमात्मा स्वतः सखूबाईचं रूप घेऊन तिच्या घरात बंदिस्त झाला, तिच्यावर होणारे सगळे अत्याचार देवाने स्वतः सहन केले आणि सखूबाईला पंढरपुरात पाठवलं। खऱ्या अर्थाने ही परमेश्वराची कृपाळता आहे आणि याच्यासाठी जर कोणी आश्चर्य वाटून घेतात असेल तर त्या ठिकाणी जनाबाई म्हणतात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, भुललासी भक्तिभावा, देव भक्तिभावाला भुलल्याशिवाय राहत नाही। म्हणून माता भगिनींनो हे विशेष लक्षात घ्या की भावरूप धन स्त्रियांकडे खूप आहे बरं का, भावरूपी धन स्त्रियांकडे खूप आहे। म्हणून जर परमार्थात कोणीही अति उच्चतम अवस्था प्राप्त केली असेल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी एक स्त्री भाव त्या ठिकाणी निवडल्या गेलाय संतांचा। जसं माऊली सुद्धा कांत भावाने परमेश्वराची अनुभूती करतात, तुकोबाराय सुद्धा आपल्या जीवनातला कांत भाव वर्णन करतात। हे सर्व संत जी गेले ना याच माध्यमातून गेलेली आहे। आणि मधुराद्वैत भक्तीचे आचार्य श्री संत गुलाबरावजी महाराज तर सांगतात, स्त्री गीता त्या ठिकाणी त्यांनी लिहिली आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की स्त्री ही परमार्थाची सगळ्यात पहिली अधिकारी आहे। का? पुरुषापेक्षाही स्त्रीला फार लवकर परमात्मा प्राप्त होतो। याचं कारण असे कारण स्त्रीमध्ये भाव फार लवकर वृद्धिंगत होतात, कारण तिच्या ठिकाणी समर्पणाची भावना असते, तिच्यामध्ये विनम्रता असते। नम्रता जर असेल ना तर समर्पण करायला द्यायला कमी नाही होत माणूस। अहंकार असेल तर देण्यासाठी जरा मागे खिचल्याशिवाय राहत नाही। म्हणून पुरुष अहंकाराचं प्रतीक मानला जातो तर स्त्री नम्रतेचं प्रतीक मानला जाते। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत
विनम्रता, ही नम्रता शरणागतीपर्यंत जीवाला घेऊन जाऊ शकते. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर व्रजामध्ये ज्या ज्या गोपिकांनी रास केली त्या नुसत्या गोपिका नाही आहेत, ते पूर्वजन्माचे ऋषीमुनी आहेत, ज्या गोपिका झाल्या आहेत. त्याच्याशिवाय ईश्वराशी ते तादात्म्य होणे शक्य नाही. म्हणून गोपी म्हणजे स्त्री समजू नका, किंवा इथे स्त्री शरीराचा विचार नाही आहे, इथे स्त्री ही गुणात्मक स्वरूपाने घेतल्या गेली आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून माता भगिनींनो, तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला एवढंच करायचं आहे. तुम्ही रोज शेतात जाताना, शेतातली कामं करताना, ती शेतातली कामं करत असताना शेजारच्या बाईची निंदा केल्यापेक्षा ही काय म्हणते, ती काय म्हणते, त्या गल्लीतली कोण काय म्हणते, याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या शेतात जेही काम करत असाल, खत देत असाल तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 म्हणा, श्रीराम जय जय राम म्हणा, ओम नमः शिवाय. तुम्हाला जे नाम प्रिय असेल ते घ्या, पण उगे राहू नका. भगवंताचं नाम किती आम्ही पाहतो ना, शेतात बायका काम करतात, इतकी बडबड करतात, आणि बडबडीला अर्थ काहीच नसतो. मी एकदाच गेली बा आमच्या शेतामध्ये, बायकांची बडबड पाहिली. आईला म्हटलं, आई तुम्ही जात जा तुमच्या शेतातलं काम तुम्हीच पाहत जा, आपल्याला जमणार नाही. गप्पाच तशा असतात. नाही तर आता मोबाईल निघाले, सगळ्यांकडेच मोबाईल आहे बा. आमच्या माता भगिनी मस्त देतात गाणं लावून आणि चालली असतात त्यांची कामं. कापूस वेचू दे, पराठी असते ना शेतामध्ये, किंवा निंदन करू दे, खुरपण करू दे, जे तुम्ही काम करत असाल, या सगळ्यांमध्ये जर तुम्ही विचार केला ना की हे निंदन खुरपण माझ्या देवाची सेवा आहे, आणि म्हणून जर तुम्ही देवाचं भजन करत 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 असाल ना, तुमच्याकडे काय म्हणतात, पाथ म्हणतात, बेल म्हणतात, काय म्हणतात, पाथ असते ना, एक पाथ पुरवता ना तुम्ही, मग तेवढी ती पाथ कधी पुरवल्या गेली तुम्हालाही समजणार, श्रम होणार नाही. पण एवढं तुम्हाला जाणवेल, आज आपल्या कामात कोणीतरी सहभागी झालाय, तो सहभागी झालेला न दिसणारा पण अनुभवाला आलेलाच ईश्वर आहे. विठ्ठल विठ्ठल. घरामध्ये काम करता, पतीसाठी कार्य करता, मुलांसाठी कार्य करता, सासू सासऱ्यांसाठी कार्य करता, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ईश्वराला बघा. माझा मुलगा आहे म्हणून नाही, माझा कृष्ण माझ्या मुलाच्या रूपात नटला आहे म्हणून तुम्ही ती सेवा करा. त्या प्रत्येक गोष्टीला ईश्वराशी जोडा. पती सेवा, माझा पती या रूपात नटला आहे, माझा परमात्मा पती स्वरूपात नटलाय म्हणून ही सेवा करायची. हे सासू सासरे, माझ्या ईश्वर या स्वरूपात नटलाय म्हणून तुम्ही जर करत असाल ना, तर ते कर्म होणार नाही, ती सेवा होईल. आणि सेवा ही भक्तीत परिणत व्हायला काही वेळ लागत नाही, ती कधीच विफल जात नाही, आणि सेवेचा कधी श्रमही माणसाला होत नाही. प्रामाणिकपणे मला सांगा, तुमच्या घरी जर 2-4 पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी जर तुम्हाला काही करावं लागलं तर तुम्ही थकता की नाही? कुठेतरी कंटाळा येतो की नाही? आपल्याला येतो ना, थकल्यासारखं होतं. 6 दिवस झाले तुम्ही सप्त्यासाठी सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री तुम्हाला 12-1 तर वाजत असतीलच. दिवसभर तुम्ही कथेत बस, काकड्यात बस, हरिपाठात बस, कीर्तनात बस, हे सगळं करून आमच्यासारखी माणसं आली की त्यांची सेवा करा. बरोबर ना? बिलकुल सगळे तैनातीतच होते, अटेन्शन. काही सांगायला तिथून रस्ता सोडला की तुम्ही फोन करा, मग इथे पुतळ्याजवळ आले की तुम्ही तिथे थांबा. आमचे ड्रायव्हर दादा म्हणतात, चांगली तयारी दिसते म्हणतात. काय सलामी विलामी आहे का आपल्या महाराजांना? म्हटलं सलामीच आहे. गेल्याबरोबर जे बॉम्ब फुटले की नाही. म्हटलं मी जर खाली असते तर मी कुठे फुटली तिथेच दिसली नसते. माणूस खाली उतरल्यावर फार गैरसमज होतो, माणूस निघतो वाडका चिडका, बॉम्ब असतो मोठा. बॉम्ब फुटलेत, बरोबर स्वागत झालं. इतकी खरंच तुमच्या लोकांची जी श्रद्धा आहे, जे प्रेम आहे, धन्यवाद त्या श्रद्धेसाठी, त्या प्रेमासाठी. आणि माता भगिनींनो, हाच भाव तुमचा वाढवत चला. जेवढी श्रद्धा प्रेम तुम्ही अर्पण कराल ना, पण एक सांगू का, की व्यक्तीच्या ठिकाणी श्रद्धा असणं, प्रेम असणं चांगली गोष्ट आहे, पण हाच भाव तुम्ही ईश्वराच्या ठिकाणी परिपूर्ण लावा. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत देवाचं दर्शन होईल. हे होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी आता ते योग्य ठिकाणी लावण्याची गरज आहे. तुमच्याकडे कमी नाही आहे, तुम्ही फार धनवान आहात माता भगिनींनो, की तुम्ही शेतात काम करता आणि तुमचा वर्षभराचा कमावलेला पैसा, त्याचा भाग तुम्ही सप्ताहासाठी लावता. तुमच्यासारख्या श्रीमंत तुम्हीच आहे माता भगिनींनो. तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा, की कष्ट करायची, मेहनत करायचं आणि तो पैसा या ठिकाणी या सत्कार्यात लावायचा. खऱ्या अर्थाने हे कष्टाचं आहे ना, म्हणून सत्कारणी लागतंय.
यातला एक एक रुपया सुद्धा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही 1 रुपया जरी देत असाल तरी तो फार मोलाचा आहे, हे लक्षात घ्या. कारण त्याच्या मागे तुमचा देव करण्याचा भाव आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही ईश्वरासाठी देता ना, तेव्हा ईश्वराला आपल्या त्या धनसंपत्तीची गरज नाही आहे. पण जेव्हा तुम्ही देता, परमात्मा हे पाहतो की याची देण्याची वृत्ती आहे. देव या देण्याच्या वृत्तीवरतीच प्रसन्न होत असतो. आणि देव निरंतर घेण्यासाठीच बसलाय, देव देण्यासाठी नाही बरं का, देव घेण्यासाठी आहे. देव भोगताय, आपण त्याच्यासाठी साधनं अर्पण केली पाहिजे की माझ्या देवाला जर याच्यात आनंद मिळतो तर मी माझ्या देवाचा हा उत्सव केला पाहिजे, मी या उत्सवामध्ये हा आनंद साजरा केला पाहिजे, माझा देव खुश होईल. परमेश्वरासाठी आपण आपली सगळी गोष्ट जोडा. घरातली कामंही करत असाल तर त्या कामामध्ये तुम्ही राम बसवा, त्या कामामध्ये तुम्ही श्याम बसवा. तुमची सगळी कामं भगवंताची सेवा झाल्याशिवाय राहणार नाही. जे जे तुम्हाला उत्तम प्रकारे येतं ते सगळ्याच गोष्टी. जर गाणं चांगलं येत असेल तर मला असं वाटतं राणीताई, मंगलताई, आपण एकांतात बसून देवासाठी गायलं पाहिजे की एक दिवस देवाला असं म्हणावं, बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, नचाता रहूं हर बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, बोल कन्हैया बोल तुझे में कोण असा भजन सुना. एक फार सुंदर गीता प्रेसचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मला वाटते सगळे संतांची भजनं दिलेली आहे, भजन संग्रह आहे. त्याच्यावरती इतकं सुंदर चित्र आहे ना. सूरदासजी आपल्या कुटीमध्ये बसलेले आहेत, हातामध्ये एक तारा घेऊन, तंबोरा घेऊन. त्यांच्या समोर परमात्मा अगदी पायाची असं पालखण मांडून आणि असा हात लावून परमात्मा असा सूरदासजींकडे पाहून बसलाय. तो भाव इतका सुंदर आहे ना की ही पूर्ण शब्द तिथे लागू पडतो. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुना, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊ, नचाता रहू हर बार सावरे. मला असं वाटतं बऱ्याच वेळा अशा चर्चा निघतात. आम्ही प्रवासातही असलो, माझं भाग्य आहे की मला आमच्या सगळ्या ड्रायव्हरपासून सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या मिळतात ना की कीर्तन झाल्यावरही आमच्या जाईपर्यंत यातल्याच चर्चा चालू असतात. माझं खरंच फार भाग्य मानते मी, ईश्वराची सद्गुरूंची कृपा मानते. बऱ्याचदा आमच्या अशाच चर्चा होतात. आताच गाडीत येताना हीच चर्चा होती की खूप चांगली तयारी वगैरे दिसते असं तसं. मी म्हटलं दादा त्या दिवशी स्वागत होईल. पोरं असंच म्हणायला लागले की कोणी शहेनशाह येत असलं तर आपण मोठं मोठं हे करतो. झालं पोरांची गंमत सुरू. आमचे भैया आणि ड्रायव्हर दादा, अरे म्हटलं हे त्या दिवशी सार्थक होईल ज्या दिवशी आपली संत आपल्यासाठी खाली येतील की हे आमचं लेकरू आहे, हा आपल्या जीवनाचा गौरव असेल. तसं आपलं जीवन झालं पाहिजे. आणि ते होण्यासाठी ज्याप्रमाणे संतांनी निर्देश केलाय ना तसं जगा, ईश्वराचं होऊन जगा. अरे देवाला आपला गौरव वाटावा, देवाला आपलं कौतुक वाटावं की नाही. मी म्हणतो की देव माझा, याच्यापेक्षा देवानी म्हणावं हा माझं आहे, खऱ्या अर्थाने याच्यामध्ये भक्तीची सफलता आहे. हे झालं पाहिजे. यासाठी देवाला फार काही अपेक्षित नाही की गुहांमध्ये जाऊन बसायचं, फार मोठं तप करायचं, उपोषण करायचं, काहीच नाही. मी म्हणते जेवढं पाहिजे तेवढं 3 टाइम नाही 4 टाइम खा, पण जेवढं खाता तेवढं भजन करा, बस संपला विषय. देव फक्त भजनाने, तुका म्हणे येथे भजन प्रमाण आहे. आणि म्हणून भावपूर्वक अंतःकरणाने हाकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. भगवंताचं नाम भावपूर्वक अंतःकरणाने फक्त त्याचं भजन करा की देवा तू माझा आहे आणि मी तुझा आहे. विठोबा रखुमाई पुष्टता मिळावी म्हणून उदाहरण देऊन सांगतात की देवाने काय केलं आहे. वागदोर धरुणी दाती, दातामध्ये देवाने दोर धरून ठेवलेला आहे. कोणाचा? अर्जुनाच्या रथाचा. घोडे आहेत रथाचे, त्याचं सारथ्य परमात्म्याने केलं. नुसतं सारथ्य केलं असं नाही, तर देवाने ती घोडे धुवायलाही कमी केली नाही, चारायलाही कमी केली नाही. काम करतोय
करतोय देवा, तर नुसतं तेवढं नाहीये आपलं फोटो काढण्यापुरतं जाऊन बसावं असं नाहीये. वृक्षारोपण केलं पण फक्त झाडाला हात लावण्यापुरतं तसं नाहीये देवाचं. देव जे करतो ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, तो देवच असा कृपा सिंधू आहे, असा कृपामूर्ती आहे की राजसूय यज्ञामध्ये जर त्याला अग्रपूजेचा मान मिळत असेल तर त्याच राजसूय यज्ञामध्ये हा परमात्मा उष्ट्या पत्रवाडी सुद्धा उचलतो. त्याच राजसूय यज्ञामध्ये देव सेवा मागून घेतो, मला काहीतरी सेवा द्या. सगळ्यांनी सांगितलं देवा अरे तू काय सेवा करावी, नाही तू फक्त बसून राहा. देवाने सांगितलं मला असं गप्प बसता येत नाही, मला काहीतरी एक सेवा लागेल. काय सेवा करायची? मग सांगितली देवा तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही करा. देवाने काय सेवा निवडली असेल? प्रत्येक व्यक्तीचे पाय मी धुवेल, ही सेवा देवाने निवडली. का? जे संत येतील ना त्यांचे पाय धुण्याची संधी मला मिळेल, ही अपेक्षा जर परमात्मा करत असेल तर लक्षात ठेवा आपल्या जीवनात आपण किती सेवकाचं व्रत पाळलं पाहिजे. आपलं असं आहे मायबापांनो, थोडंसं आपल्याला यायला लागलं ना की आपण असे असतो. नाही, असं कधीच होऊ नका, असं कधीच होऊ नका. साधकाच्या ठिकाणी किंवा भक्ती संपन्न व्यक्तीच्या ठिकाणी त्याची खरी ही भक्ती साधना ओळखायची असेल ना तर त्याच्या ठिकाणी असलेली विनम्रता, जेवढी तुमची भक्ती पुष्ट होत जाईल, जेवढी तुमची साधना सिद्धीकडे जाईल ना तेवढं तुमच्या ठिकाणी इतकी विनम्रता येते, इतकी व्यापकता येते की इथे तुम्हाला भिन्न कोणी दिसतच नाही. त्याच्यामुळे कोण स्वामी आणि कोण सेवक हा भेदच राहत नाही. म्हणून निरंतर त्याला सर्वत्र तो ईश्वराला पाहतो. म्हणून मला कुठल्याही रूपाने का होईना, कशाही माध्यमातून हो का होईना देवसेवा कशी करायला मिळेल यासाठी तो सदा सर्व काळ तत्पर असतो. हेच खऱ्या अर्थाने आपल्या भक्तीचं प्रमाण समजलं पाहिजे. पण जर आपण भक्ती करतो आहोत आणि आपल्यामध्ये जर आता असं येत असेल की मी आता काहीतरी श्रेष्ठ झालं आहे, माझं आसन कोणीतरी उचललं पाहिजे, माझी पाण्याची बॉटल कोणीतरी उचलली पाहिजे, समजून चालायचं. आपली भक्ती होत नाही, आपलं भक्तीचं सोंग होत आहे. भक्ती ही विनम्रता शिकवते, भक्ती ही लीनता शिकवते. आणि जो लीन झाला ना सर्वभूती, त्याला सर्वभूती ईश्वराची व्याप्ती समजल्याशिवाय, अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. हे अत्यंत महत्त्वाचे. इथे अर्जुनाचं उदाहरण दिलं. शेवटी त्या ठिकाणी जनाबाई सांगतात, आपण थोडी चाल स्किप केली तर चालेल. जनाबाई त्या ठिकाणी शेवटी सांगतात की धुता लाज नाही तुला. हे घोडे धुताना देवा तुला कोणतीच लाज वाटली नाही. वाटली का? नाही. दासी जनी म्हणे भला देवा तुझ्यासारखा तूच आहे खऱ्या अर्थाने की तू घोडे धुतले देवा, पण तुला कधीही कमतरता वाटली नाही, असं उणीव नाही वाटली की मी देव आहे. नाही. मग इथे हाच संबंध आहे की भक्त ज्या वेळेला आपलं सर्वस्व विसरून देवाचं भजन करतो ना त्यावेळेला देव आपलं देवत्व विसरून भक्ताचा भक्त झाल्याशिवाय राहत नाही. हीच खऱ्या अर्थाने भक्तीची पराकाष्ठा आहे आणि हीच भक्तीमधली अनन्यता आहे. या अनन्यतेला आपल्याला प्राप्त करायचं असेल तर संतांनी निर्देशित केलेल्या भक्तीचा, संतांनी निर्देशित केलेल्या पंथाचा आश्रय घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानेश्वर या ठिकाणी गेली 3 वर्ष झाले आपला हा सप्ताह चालू आहे. हे सप्ताहाचं 4थं वर्ष आहे आणि संपूर्ण माता भगिनी, नुसतंच माता भगिनी नाही तर त्यांच्यासोबत आपणही सगळ्यांचं सहकार्य आहे. म्हणून या ठिकाणी हा उत्सव सर्व माता भगिनी या ठिकाणी करतात. या कार्यक्रमाला मुख्य प्रेरणा म्हणजे आमच्या भगिनी हरिभक्तपरायण रुक्मिणीताई हावरे आहेत आणि यांचीच शिवपुराण कथा आपण या ठिकाणी या 4थ्या वर्षामध्ये श्रवण करत आहात. आज सेवेचा 6वा दिवस होता. आजच्या कीर्तनाचं सौजन्य आधी ताईंना माहिती आहे, मी सांगत नाही कुठे काहीच, पण इथे सांगण्याचं कारण एवढंच आहे. मला आवडलेली गोष्ट म्हणजे ही की माता भगिनींनो तुम्ही स्वतः इतकी कष्ट करून इतक्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले असतात म्हणून तुमचा उल्लेख करणं हे रास्त आहे आणि केलं तर तो वावगा नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मला नुसतं फोटोपुरते नावापुरते काम करणारी लोक आवडत नाही आणि मी त्यांची नावं कधी कीर्तनात घेत नाही. आणि बरीच लोक याच्यामुळे मला कीर्तनाला बोलवत नाही, पण मी त्यांना सांगते याच्यासाठी मीच कीर्तन करत नाही. है ना? असं सांगण्याचा हा मुद्दा नाहीये. मला सांगायचा भाव असा आहे की खऱ्या अर्थाने या सगळ्या माता भगिनी आज कुठेतरी आणखी एक गोष्ट सांगते की तुम्ही सप्ताहासाठी जशा अग्रगण्य झाल्या ना तसं आता तुम्ही या बंधनातूनही बाहेर निघल्या पाहिजे की आम्ही स्त्री आहे,
आम्ही परमार्थ कसा करावा, नाही. जसा जनाबाईने परमार्थ केला, जसा मुक्ताईने परमार्थ केला, जसा मीराबाईने परमार्थ केला, या आपल्या सगळ्यांच्या गुरु आहे. यांनी आपल्याला सांगितलं स्त्रीत्वाचं बंधन सोडा आणि जीव म्हणून शिवाला शरण जा, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती आपल्याला हे शिकवते. आपल्या संतांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे. स्त्री पुरुष हा भाव नाही शिकवलेला, आपल्याला जीव म्हणून ईश्वराची शरणागती घ्यायची. आपण सगळेजण जीव आहे. या जन्मात स्त्री आहोत म्हणून मागच्या जन्मात स्त्री होतो असं नाही. या जन्मात जे पुरुष आहे ते या जन्मात पुरुष असतील, पुढच्या जन्मात पुरुष असतील असं सांगता येत नाही. म्हणून स्त्री आणि पुरुषामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये. ही फक्त निसर्गाने एक केलेली एक व्यवस्था आहे, एवढंच लक्षात घ्या. या व्यतिरिक्त कोणातच कुठल्या गोष्टीचा फरक नाही आहे. प्रत्येकाने जीव म्हणून ईश्वराला शरण गेलं पाहिजे आणि परमात्म्याला ते अपेक्षित आहे की तू स्त्री म्हणून माझ्याकडे येऊ नको किंवा पुरुष म्हणून माझ्याकडे येऊ नको. जर तुला मुक्ती प्राप्त करायची असेल तर सगळ्यात पहिले हेच जडतेचं बंधन सोडलं पाहिजे. पहिले बाहेरच्या चादरीचं बंधन सोडा, तर मग आतमध्ये जीवरूपाचं बंधन सुटल्या जाईल. पण बाहेरच्या चादरीचं बंधनच जर आपण सुटलं नाही तर आतलं जीवदशेचं बंधन कधी आपलं सुटणार नाही. म्हणून जीव होऊन मी ईश्वराचा अंश आहे, ईश्वराची भक्ती करणं, ईश्वराचं भजन करणं हा माझा अधिकार आहे. यासाठी मी जन्माला आलोय. याच्यासाठी परवानगी मला माझ्या संतांनी दिलेली आहे. म्हणून संतांचे आश्रित होऊन भक्तिपंथाचा आश्रय आपण घेतला पाहिजे. म्हणून याच भक्ती मार्गाला आपल्या अंतःकरणात पुष्ट करण्यासाठी आपण सगळ्या माता भगिनी जी सेवा इथे देत आहेत, त्याच्यामध्ये आजचं जे कीर्तनाचं सौजन्य ते आहे श्रीमती कावेरीताई तनपुरे आणि सौ उषाताई देठे यांच्या सौजन्यातून आजची कीर्तनाची सेवा आहे. यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तदनंतर या ठिकाणी हे कीर्तनं जी आहेत ही बसलेल्यांसाठीच नाही तर या व्यतिरिक्तही जे घरी असतील त्यांनाही ऐकता यावं आणि सदा सर्व काळ सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहावं. म्हणून या ठिकाणी अस्सल कीर्तनकार भक्तीचा जिव्हाळा आणि धूम मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून याचं प्रसारण या ठिकाणी होत आहे. म्हणून या युवा बंधूंसाठी सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि विशेष आहे हे सगळं होत राहील, पण हे जर नसलं तर आमचं तुम्हाला ऐकू येणार नाही. इथले 2-4 ऐकतील पण मागचे ऐकणार नाही. इथून आवाज सगळ्यांपर्यंत पोचवणार, जे घरी झोपतील ना त्यांनाही जागवणार ना. म्हणून खळबळवून जागवायचं जर कोणाला असेल ना तर त्यासाठी हे माध्यम फार गरजेचं असतं. असो, खरा भाव हा आहे की तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय. चांगली साऊंड सिस्टम जर असेल तर खऱ्या अर्थाने बोलायलाही फार आनंद येतो. वास्तविक व्यक्तीने कधी साधनांमध्ये गुंतू नये, साधनांमध्ये गुंतू नये, पण परमार्थासाठी साधन जर उत्तम असेल तर आणखी आनंद आल्याशिवाय राहत नाही. हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहेत आणि ते म्हणजे आमचे बंधू या ठिकाणी महाराष्ट्र साऊंड सिस्टम ज्यांची आहे धाराशिव इथून या ठिकाणी आपला साऊंड त्यांनी इथे लावला आणि इतकी उत्तमरित्या सेवा या ठिकाणी ते देत आहेत. विशेष म्हणजे माणूस स्वतः श्रवण करणं हे फार विशेष असतं बरं का, आणि ते काळजीपूर्वक श्रवण करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून एकदा त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि हे टाळ्या वाजवण्याचं काम असं आहे की आता जसं यांच्यासाठी टाळ्या वाजल्या तशा त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे की जे फक्त ऐकतील पण काम करायला पुढे येत नाही. सप्ताह होतोय ना, आनंद घ्यायचा पण करायचं काही नाही असं नाही झालं पाहिजे है ना. त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. मला तरी असं वाटतं की पुढच्या वर्षी माता भगिनी वर्गणी मागायला जाणार नाहीत, मंडपात वर्गणी आल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द आता तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे. वर्गणी, अरे सप्ताह आपल्या गावाचा उत्सव आहे, आपल्या देवाचा उत्सव आहे, का मागायला जावं? आपण एवढे कमी आहोत का? नाही ना. अरे आपण त्या दात्याचे आहोत, त्या परमेश्वराचे आपण सेवक आहोत. आपल्याला कुठे जायचं गरज नाही. लक्ष्मी ज्याच्या चरणाशी बसलेली आहे तो जर आमचा स्वामी असेल तर लक्ष्मी इथे स्वतः चालत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आळवणी त्याला करायची, देवा उत्सव तुझा आहे, कसा करायचा ते तू बघ, आम्ही जाणार नाही. ही देवाला दट्टी द्यायची, त्याला दट्टी दिली ना त्याला मुकाट काम करावंच लागतं, कारण त्याला आपल्याशिवाय जमत नाही. कारण तोही सांगतो की भक्ताविना सोयरा कोण, मला भक्तासारखा दुसरा सोयरा नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे प्रेमाचं नातं, ह्या प्रेमाचा कल आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी इथे यावं आणि सांगावं की आम्ही काय करावी, आम्हाला काय सेवा देता तुम्ही, आम्हाला काय सेवा देता. असं करता करता आपल्याला कामं कमी झाली पाहिजे आणि सेवा करणारे जास्त झाले पाहिजे. हे आपल्या सप्ताहाचं फलित असेल असं मी या ठिकाणी मानते. झालेली सेवा या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.
या ठिकाणी हरिभक्तपरायण भागवताचार्य सर्वेश्वरी ताई शिवालय आश्रम नांदुरा दीदींचं या ठिकाणी फार गोड आणि फार सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणी चिंतन झालेलं आहे, जे वारकरी संप्रदायाला अनुसरून आहे, ज्या वारकरी संप्रदायाला जे मान्य आहे या नियमानुसार ताईंचं या ठिकाणी गोड अशा प्रकारचं कीर्तन झालेलं आहे. ताईंना टाळ्या वगैरे आवडत नाही आहे, पण तरीसुद्धा ताईंकरता एकदा जोरदार टाळ्या वाजून ताईंचं स्वागत करा. सुंदर अशा प्रकारे वेळेमध्ये येऊन ताईंनी आपल्या गावामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे, कुठल्याच प्रकारचा प्रसादही ग्रहण केलेला नाही आहे. एवढं सुंदर अशा प्रकारचं त्यागमयी जीवन आहे. दीदींना ते आवडत नाही, पण मी सांगेल तुम्हाला, दीदींचं जीवन तुम्ही आपण समोर पाहताच आहात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दीदी ह्या फार मोठ्या गोभक्त आहेत आणि त्यांच्याकडे 1 2 नाही, 10 नाही, 50 नाही, तर 200 गोमाताचं पालन पोषण ते या ठिकाणी करता आहेत. एवढी मोठी गोशाळा आणि एवढे मोठ्या गोभक्त दीदी आहेत. तर या ठिकाणी दीदींनी गोड अशा प्रकारची सेवा आपल्याकडे दिलेली आहे. तर दीदी, मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि महिला मंडळाच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी आजची सकाळची जी संत भोजनाची पंगत होती ती असणारे ताराताई तनपुरे, आणि संध्याकाळची जी संत भोजनाची पंगत होती ती वच्छलाताई तनपुरे. सुंदर अशा प्रकारे त्यांनी भोजन दिलेलं आहे. भगवान की जय.